टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला। त्याची अंमलबजावणी 1 मे पासून केली जाईल असं सरकारने सांगितलं। पण आता कदाचित अंमलबजावणीसाठी मराठी शिकण्यासाठी परप्रांतीयांना वेळ दिला जाऊ शकतो। परिवहन मंत्र्यांनी टॅक्सी चालकांसोबत आज बैठक घेतली, आपले मुद्दे सांगितले, भूमिका सांगितली, पण निर्णय काही होऊ शकलेला नाहीये। दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यानं तुर्तास तरी तिढा कायम आहे। मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे। 5-6 महिना पुढे ढकलणार, व्हेरिफिकेशन होईल पण फक्त त्यांच्या कागदपत्र चेक केली जाईल, काही ॲक्शन नाही। ज्यांना मराठी लिहिता वाचता येणार नाही 1 मे पासून अशा लोकांचे परमिट रद्द केले जातील। तिथे मंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की असं काहीही होणार नाही। राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी बंधनकारक करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याचा सूतोवाच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय। राज्यात येत्या 1 मे पासून टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी बंधनकारक करण्यात आलं। या सक्तीला विरोध करणारे रिक्षा संघटनेचे नेते शशांक राव आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली। या सक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी यावेळेला रिक्षा संघटनेच्या नेत्यांनी केली। यावरून प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेतली, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे, पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मुदतवाढ संपणार नाही। कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 1 वर्षाची मागितलेली आहे। शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल हो, फक्त ही राजकीय घोषणा नको। उद्या जर 3 महिने झाले, 6 महिने झाले आणि कोणी मराठी बोललाच नाही तर आम्हाला शेवटी पकडणार सर्वसामान्य जनता हे आम्हाला। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं, या भूमिकेचा पुनरुच्चार प्रताप सरनाईकांनी केलाय। परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीबाबत मुदतवाढीचे संकेत देण्याच्या भूमिकेचं रिक्षा संघटनांनी स्वागत केलंय। तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल, शिकवणी द्यायला तयार आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही। त्यांना त्यांची भूमिका जी आहे, आता मुदतवाढ दिलेली नाही, परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। फक्त उद्या आमची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ। 14 एप्रिलचं PROनी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं जे काढलं होतं की ज्यांना मराठी लिहिता वाचता येणार नाही 1 मे पासून अशा लोकांचे परमिट रद्द केले जातील। तिथे मंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की असं काहीही होणार नाही। आणि एक करिक्युलम म्हणजे मराठी आलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, जे काही व्यावहारिक ज्ञान आहे त्याच्याबद्दल आमचं कधीही दुमत नव्हतं, पण लोकांची उपजीविका जाता कामा नये ही जी म्हणणं आहे ते त्यांनी सविस्तर ऐकून घेतलेलं आहे। आणि 1 मे पासून जे परमिट रद्द करायचा जो काही निर्णय आहे तर तसं होणार नाही। 1 मे पासून महाराष्ट्र दिवस पासून एक व्हेरिफिकेशन तर होईल, पण व्हेरिफिकेशनमध्ये सर्व जो परमिट धारक आहेत, बॅच धारक आहेत, त्यांचा जो कागदपत्र आहे ते तपासणार, पण त्यांचं परमिट रद्द करण्याचा काही प्रस्ताव नाही आहे सध्या। 6 महिन्यानंतर या 6 महिन्याच्या दरम्यान त्यांना मराठी शिकविण्याचा आम्ही प्रयत्न करणार, त्याच्यासाठी कार्यशाळा वगैरे उघडणार। मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे। आता मराठी सक्तीच्या मुद्द्याबाबत परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेवरती मनसे नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। हे जे आरंभशूर मंत्री आहेत, म्हणजे तुम्हाला जर याचा अर्थ कळत असेल तर एखाद्या गोष्टीचा जोरात आरंभ करायचा आणि नंतर शेपटी घालायची। म्हणून मला सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री शिंदे त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपण स्वतःला सांगता की ही खऱ्या बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे, हे सन्माननीय बाळासाहेबांना चाललं असतं ही भूमिका? बरं, ही जी भूमिका आहे, आणि मी ऐकू होतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की याच्यात कुठलाही बदल होणार नाही, काही नाही, 1 तारखेला हे करू ते करू, आज असं घडलं काय? बरं, अशा कुठल्या आहे ना मराठीच्या परीक्षा द्यायच्या, 4-5 गोष्टी जुजबी मराठी शिकायचं आहे, हा वेळ काढूपणा आहे।
दरम्यान गेल्या शुक्रवारी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून दहिसरमध्ये शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या विरोधात राडा घालणाऱ्या 11 मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झालाय. संजय निरुपम यांना भेटणाऱ्या मनसे सैनिकांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. साहेब आमच्या मागे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला मराठीच्या विषयावरती भाषेसाठी आम्हाला कधी आंदोलन करताना मागे पुढे बघायची गरजच लागत नाही. आमचे साहेब हे कार्यकर्त्यांवरती किती प्रेम करतात हे आज दिसून येते आणि कार्यकर्त्यांची चांगली चर्चा झाली. तुम्ही बघितलं आम्ही किती वेळ आतमध्ये होतो ते साहेबांचं प्रेम हे कार्यकर्त्यावरती महाराष्ट्र सैनिकावरती जोरदार असतं. अमित साहेबांनी सगळ्यांना कौतुकाची थाप दिली आणि हे पुढचं आंदोलन कसं करायचं तेही आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. मराठी सक्तीचा विषय हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजतोय. येत्या 1 मे पासून मराठीची सक्ती करणारच असा निर्धार करणारे परिवहन मंत्री यांनी आता या सक्तीबाबत मुदतवाढ दिले जाण्याचे संकेत देत सरकारने एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई.